प्रत्येक वर्षी येणारा आपल्या महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून तो स्वाभिमानाचा, प्रेरणेचा आणि अभिमानाचा अनमोल क्षण असतो. हा दिवस कुठेही वाया न घालवता याचं खरं सोनं कसं करता येईल याचा विचार करत गेली 6 वर्ष रौद्रशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वराज्याच्या या पवित्र भूमीत महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले धोडपवरती अतिशय पारंपरिक, सांस्कृतिक आणि दिमागदार पद्धतीने सुवर्ण असा शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. मग मी ठरवलं हा शिवजन्मोत्सव त्याच पवित्र गडावर, त्याच जोशात आणि त्याच अभिमानात साजरा करायचा. तेही सलग 18 आणि 19 2 दिवस. स्थळ किल्ले धोडप. चला तर मग इतिहास अनुभवण्यासाठी, स्वाभिमान जागवण्यासाठी, स्वराज्याच्या सिंहाला मानवंदना देण्यासाठी सज्ज व्हा या संपूर्ण व्हिडिओ मार्फत. सर्व तयारी करून 19 फेब्रुवारी दुपारनंतर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या धोडप ॲडव्हेंचर पार्कमध्ये गाडी पार्किंग केली आणि तिथून ट्रेकची सुरुवात केली. सायंकाळी साधारण 4:30 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी गावातील लोक आपली जनावरे शेळ्या चारून आपल्या वाटेने घरी परतत होते. संपूर्ण परिसर शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य होता आणि तितक्यात एक छोटासा सोबती आमच्यात सामील झाला. तिकडे सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि आम्ही जड बॅग्या खांद्याला लावून गड सर करत होतो. कारण एकच, या सोहळ्याची आस. तर मित्रांनो, आपण आता हनुमान मंदिरापर्यंत आलोय. शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी धोडप किल्ल्यावर. मित्रांनो, 18 तारखेलाच जवळजवळ संध्याकाळचे 6:30 वाजले आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. थोडं लेट निघालो. वरती जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तो आणि दीप उत्सव रात्री 12 वाजता तो आपण आज बघणार आहोत. आणि उद्या सकाळी जी पालखी वगैरे निघणार आहे, त्यानंतर व्याख्यान वगैरे, ते आपण सर्व आता एक गडावर मित्रांनो हा शिवजन्मोत्सव बघूया किंवा अनुभवूया. व्हिडिओ मार्फत मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि चला, अजून भरपूर किल्ल्यावरती चढायचंय. हट्टी मार्गे चालू मित्रांनो. तर चला आपण आता पटपट वरती जाऊया. ब्रेक फारसे न घेता हळूहळू चढत राहिलो आणि जसजसं वर जात होतो तसतसा मनातला उत्साह दुप्पट होत होता. महादरवाजाजवळ पोहोचताच दृश्यच बदललं. उत्साही मावळे अनोतान कष्ट घेऊन महादरवाजा फुलांनी सजवत होते. त्यांना भेटून पुढे निघालो. वर पोहोचताच लक्षात आलं, प्रत्येक जण आपल्या परीने या सोहळ्यासाठी मोलाचं योगदान देत होता. कोणी सजावट, कोणी व्यवस्था, तर कोणी आलेल्या सर्वांसाठी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होतं. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही टेंट आणला होता. मग काय, जिथे वारा कमी तिथे टेंट फिक्स केला आणि इतक्यात एवढ्या गर्दीतही तोच आपला 4 पायी सोबती पुन्हा जवळ आला. मग काय, थोडं प्रेमाने हात फिरवला, जणू तोही या सोहळ्याचा एक भागच होता. थोड्याच वेळात जेवणाची लगबग सुरू झाली. ती सगळी धावपळ, ती सगळी तयारी पाहून असं वाटत होतं जणू हा केवळ भोजनाचा नव्हे तर मन जोडण्याचा सोहळा होता. आणि मग त्या भात कढीची चव, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच असलेल्या किल्ल्यावर बसून घेतलेले ते जेवण, अरे तो क्षण शब्दात सांगता येणारा नव्हता. आणि आता खरा उत्साह सुरू झाला. आई जगदंबेसमोर ज्योत पेटवण्यात आली. शाहीर मंडळी जोमाने गाणी म्हणू लागली. संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं. कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि मग सर्वजण महादरवाजाकडे दीप उत्सवासाठी निघाले. सगळीकडे अंधार, तो भव्य दरवाजा दिव्यांनी उजळणार होता. प्रत्येकाने एक एक दीप लावला आणि महादरवाजा दीपमय होत गेला. या प्रकाशात फक्त दरवाजा उजळला नव्हता, उजळली होती आपली श्रद्धा, आपला अभिमान आणि स्वराज्याची ज्योत.
रात्री 12 नंतर दिनांक 19 फेब्रुवारी 2026 सुरू झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा पवित्र क्षण अवतारला. गड किल्ल्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा इतिहास जागा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता मासाहेब जिजाऊंचा राजमाता मासाहेब जिजाऊंचा हर हर महादेव हर हर महादेव सत्य सनातन आर्यवर्त हिंदू धर्म की जय, गौ माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. आणि मग आता जवळजवळ 1:30 वाजला होता. आता आराम करून सकाळचा सुवर्ण दिवस जगायचा होता. अखेर तो सुवर्ण दिवस उजाडला. सकाळी मॅगीचा नाश्ता करून पारंपरिक ड्रेस परिधान केला आणि महाराजांचे दर्शन घेऊन महादरवाजाकडे निघालो. फुलांनी नटलेली पालखी हातात घेऊन आता स्वराज्याच्या राजाची भव्य स्वारी मिरवणुकीसाठी पालखी सोहळा सुरू होणार होता आणि आम्ही त्या ऐतिहासिक क्षणाकडे पाऊल टाकत होतो. मग महाराजांची मूर्ती विधीपूर्वक आणली गेली. पूजा अर्चा करून भंडारा उधळला गेला. जयघोषांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजलेल्या महादरवाजातून महाराजांची पालखी थाटात मिरवणुकीसाठी निघाली. ऐतिहासिक क्षणी लहानग्यांनी पारंपरिक खेळाचे थरारक प्रदर्शन सादर केले. ढोल ताशांच्या तालावर आणि जयघोषांच्या गर्जनेत प्रत्येक जण त्या उत्साहात इतका रंगला होता की आनंद, अभिमान आणि स्वराज्याच्या भावनेत धुंद होऊन मनसोक्त नाचत होता. पालखी पुढे सरकत होती. पावला कणिक उत्साह उंचावत होता. जयघोषांचा गजर, दणदणणारे ढोल ताशे आणि राजांच्या नावाने दुमदुमणारा परिसर. धोडप किल्ला सुद्धा जणू या स्वराज्याच्या गर्जनेला प्रतिसाद देत उभा होता. पालखी गडाच्या माचीजवळ येईपर्यंत स्वराज्याच्या या उत्साहात मावळे मन भरून नाचत, जल्लोष करत आनंदात पुढे सरकत होते. जय भवानी जय शिवाजीच्या घोषात संपूर्ण वातावरण दणाणून गेलं होतं. माचीवर पोहोचताच महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. श्रीफळ फोडण्यात आले. जय घोषांनी आभाळ दणाणलं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास पारंगत, राजनीती धुरंधर, रौद्र प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री 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 श्रीमंत योगी पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराज की
संस्थापक दख्खनचा राजा सह्याद्रीचा छव श्रीमंत गुणवंत कीर्तिवंत राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ साहेब की जय श्रीराम जय श्रीराम नमो पार्वती पतये हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंचा येळकोट येळकोट सदानंदाचा बाळमामाच्या नावानं हर हर त्या एका क्षणी संपूर्ण किल्ले धोडप शिवमय झाला होता. हा सोहळा फक्त एक उत्सव नव्हता, तो स्वराज्याच्या इतिहासाला दिलेला जिवंत सलाम होता. त्यानंतर लगेच सचिन काकडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान सुरू झाले. त्यांच्या प्रत्येक शब्दात इतिहासाची ज्वाला, स्वराज्याचा संघर्ष, त्याग आणि पराक्रम जणू पुन्हा जिवंत होत होता. सर्व मावळे मंत्रमुग्ध होऊन मन लावून तो स्वराज्याचा इतिहास ऐकत होते. त्या शांत वातावरणात फक्त शब्द घुमत नव्हते, घुमत होता स्वाभिमान आणि प्रेरणा. शक्य झाल्यास महिन्यातून एका गड किल्ल्याचं तुम्ही ट्रेकिंग केलं पाहिजे. महाराजांचे 360 किल्ले हो, 360 किल्ले महाराजांचे आहेत. महिन्यातून एक किल्ला जरी केला आपण तरी वर्षातून 12 किल्ले होतात. लावा हिशोब. त्यामुळे जोपर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देतंय तोपर्यंत वेगवेगळ्या किल्ल्यावर जा, ह्या दगडांना स्पर्श करा. कदाचित ह्या दगडांना आपल्या महाराजांचा, आपल्या मावळ्यांचा कुठेतरी स्पर्श झाला असेल. तिथे ज्यावेळेस आपण जाऊ, हे दगड नाहीत मित्रांनो, ही स्मृती आहे, ही ऊर्जा आहे. कधीतरी रायगडावर जा, कधीतरी तिथे दगडांना स्पर्श करा आणि कधीतरी त्या रायगडाला विचारा आमचा राजा कसा होता. वेगवेगळ्या शत्रूंना वेगवेगळ्या पद्धतीने जेही सांगलं, मग ते अफजल खानाला फाडलं असेल, सिद्धी जवाहरला त्याच्या वेड्यातून तिथून निसटले असतील, शाहिस्ते खानाची 3 बोटं छाटली असतील, औरंग्याला तिथून भूल देऊन निघाले असतील आग्र्याहून, किंवा महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला असेल, किंवा महाराजांच्या मावळ्यांनी कोंढाण्याचा सिंहगड होताना तुम्ही ऐकलं असेल, वेळात वीर मराठे दौडले साथ हे कुठेतरी तुम्ही ऐकलं असेल, किंवा मल्हारी 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 शिवबाचं मावळं आम्ही 60 भारी हे कुठेतरी तुम्ही ऐकलं असेल. महाराजांचे मावळे होते. महाराजांना स्वराज्याच्या शपथच्या अगोदर म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या अगोदर पन्हाळा पुन्हा स्वराज्यात घ्यायचा. महाराजांनी शब्द टाकला, कोंढाजी बाबा फरसन आपल्याला पन्हाळा जिंकायचा आहे, किती मावळे लागेल. कोंढाजी बाबा विचार करताय आणि महाराजांना सांगताय राज 60. अहो कोल्हापूरच्या कधीतरी पन्हाळ्यावरती व्हिजिट करा, भेट द्या. 2 दिवस लागतील मावळ्यासारखा जर कधी किल्ला बघायचं ठरलं तर. मावळ्यासारखा किल्ला बघायचं ठरलं, पन्हाळ्याला व्यवस्थित बघायला 2 दिवस लागतील. या किल्ल्याला जिंकण्यासाठी कोंढाजी बाबा फरसन काय म्हणताय, 60 मावळ. राजा म्हणताय कोंढाजी बाबा 60 काय 1000 नाही म्हणे 60च. म्हणजे ही कसली मागणी. म्हणजे राज खरं तर मी एकटाच जाणार होतो, पण वंगाळ वाटलं असतं म्हणून मी 60 म्हटले. आणि तुम्हाला थट्टा वाटेल मावळ्यांनो, 60 मावळे गेले आणि पन्हाळा घेऊन आले हो. हळूहळू ते शिवमय वातावरण शांत होत गेलं. असा हा सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला आणि मग एका मागोमाग एक मावळे गड उतारण्यास सुरुवात करू लागले. पण मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं, डोळ्यात अभिमान होता आणि मनात स्वराज्याची ज्योत तेजाने प्रज्वलित झाली होती. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण धोडप किल्ल्यावरचा 2026 मधील जो ऐतिहासिक शिवजन्म उत्सव आहे तो पार करून आता आम्ही खाली चाललोय. तर मित्रांनो हा जो कार्यक्रम झाला रौद्रशंभू प्रतिष्ठानतर्फे, तर हा कार्यक्रम मित्रांनो अतिशय उत्कृष्टपणाने त्यांनी पार पाडला. दरवर्षी असाच त्यांना सपोर्ट करून ही संख्या अजून वाढवावी अजून आपण अपेक्षा करूया. आणि जी पालखी मिरवणूक झाली मित्रांनो ती अतिशय पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक पद्धतीने आणि खूपच जल्लोषात साजरी झाली. तुम्ही ती बघितलीच असेल. तर अशा प्रकारे हा पूर्ण शिवजन्मोत्सव साजरा करून आता आम्ही धोडप किल्ला खाली उतरतोय. हा ऐतिहासिक सोहळा धोडप किल्ल्यावरती संपूर्ण पार पडलेला आहे 2026 मधला. तर चला मित्रांनो भेटू परत आपण अशाच छोट्या मोठ्या गड किल्ल्यांवरती ट्रेक करत करत. जय जिजाऊ, जय शिवराय.